नमस्कार. ॲक्टिव्ह व्हील होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आत्ता इर्ला गावठाण नवजीवन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी विलेपार्ले पश्चिम इथल्या चैताली जाधव वहिनींना भेटणार आहोत. चला कसं झालंय प्रेम जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. चला द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर चंद्रकांत जाधव. नमस्कार. माझे सासू सासरे. नमस्कार. हे माझे वडील. नमस्कार. ही माझी काकी. नमस्कार. काका. ही माझी वहिनी. नमस्कार. हा माझा मुलगा जितेन. बर. ही माझी पुतणी. ही माझी बहीण. ही मामी माझी. ही मावशी माझी. आणि त्या आमच्या आई. आणि हा जाऊबाई आहे माझा. नमस्कार. आणि तिथे पाठी मोठा आहे जाऊबाई. नमस्कार. नमस्कार. एक काम करा ना, शिडीवर चढा. पण इथपर्यंत जास्त नाही 2च पायरे. आणखीन एक बघ राहिलाय का बघा. तो वाचा राहिला आणि ते बाहेर राहिले आमचे. कोण नमस्कार. आणि बाची आहे माझी आणि बरं. नमस्कार. जरा आणखीन एक पाऊल वर. एक नको दिसतायत मला सगळं. नाही ते मागचे नाही. लवकर असं नाही करायचं. आणखीन एक. आणि बाकीचे आमचे इथे सांगितले रहिवासी. कोण राहिला नाही ना? नाही. नक्की वरती नाही कोणी नाही. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. काय मग कसं काय बालपण कुठलं? बालपण इथेच पार्ल्यात कुठे? पार्ल्यात ईस्टला राहतो तो. ईस्टला. आणि मग काय झालं? ते मामांकडे होते राहायला. तेव्हा 93 मध्ये आम्ही दोघांनी, इथे नवयोग मित्रमंडळ आहे तिथे सांस्कृतिक कार्यक्रम होता दरवर्षी. तिथे आम्ही दोघांनी पहिल्यांदा डान्स केला होता. डान्स कुठला? ग्रुप डान्स केलेला. कुठलं पण गाणं कुठलं होतं? इस मेले में लोग आते खो जाते. मग काय झालं तेव्हा असं काही नाही झालं. पण त्यांनी 2 वर्षांनी मला प्रपोज केलं 95 ला. दसऱ्याच्या दिवशी त्यांनी मला प्रपोज केलं. मग मी त्यांना पटकन हो नाही उत्तर नाही दिलं. मग त्यांनी माझी तेव्हा परीक्षा चालू होती. मी त्यांना म्हटलं 15 दिवसांनी परीक्षा संपल्यावर सांगते. मग पुन्हा त्यांनी विचारलं 15 दिवस. म्हणजे विचारत होते. मग काय झालं? तर मी 15 दिवसांनी उत्तर दिलं हो म्हणून. 15 दिवसांनी का? 15 दिवस कसला विचार करतो? नाही, माझी परीक्षा चालू होती ना म्हणून. त्यामुळे अभ्यास होता. आणि नवीन अभ्यास सुरू झाला. आणि मग हो म्हटल्यावर काय झालं? बरेच दिवस म्हणजे बरीच वर्ष गेली. त्याच्यानंतर एकदा माझ्या आईला कळलं. बापरे, कसं काय कळलं? तिने पाहिलं. हे मला सोडायला आलेले घरी अंधेरीला. माझी आई अंधेरीला राहते. घरी म्हणजे अगदी दरवाजापर्यंत आले होते सोडायला? नाही, असं म्हणजे खाली बस स्टॉपवर आले होते, बस स्टॉप पर्यंत सोडायला. मग तिथे आईने पाहिलं मला. तिने विचारलं. मी तिला सांगितलं असं काय. विचारल्यावर लगेच सांगितलं? बरं. रोज तिकीट ते काढतात? नाही, ते मला रोज सोडायला येत होते, फक्त कधीतरी शनिवारी वगैरे. मग आई काय बोलली? मग आईने यांना भेटायला बोलवलं अंधेरी स्टेशनला. बापरे, आईने बोलवलं? हो. मग पुढे? आईने त्यांना विचारलं काय की म्हणजे पुढे काय, म्हणजे लग्न करणार का वगैरे. मग त्यांनी सांगितलं हो म्हणून. पण आईने म्हणजे त्यांना एक अट घातली की त्यांची स्वतःची अशी रूम नव्हती ना, त्यामुळे स्वतःचं घर घेतल्यावरती मग आपण पुढे करूया. आणि तेव्हा आमची अशी परिस्थिती नव्हती की लग्न आम्हाला तेव्हा करायचं. त्यामुळे 2-3 वर्षांनी म्हणजे आई म्हणाली आपण 2 वर्षापर्यंत तोपर्यंत तुम्ही वेळ घ्या आणि घराचं वगैरे बघा. मग थांबलं? हो. आणि मग त्याच्यानंतर आई आजारी पडली. तिला कॅन्सर झाला आणि 1-2 वर्षात ती ऑफ झाली. त्यामुळे ते सांगायचं सगळं राहूनच गेलं तिथे. मग आई ऑफ झाल्यानंतर वर्षाच्याच माझं लग्न करायचं. माझ्या चुलतीला वडिलांनी सांगितलं की आपण मुलगा बघूया म्हणून. तोपर्यंत वडिलांना काही माहिती नव्हतं त्यातलं. आणि अजून वडिलांना सांगितलं नव्हतं काहीच याच्यातलं. मग चुलतीला मी सांगितलं की असं मी मुलगा बघितलेला आहे. बरेच म्हणजे आज 7-8 वर्ष झाले की आमचे प्रेमसंबंध चालू आहे. मग आईला माहिती होतं, पण आई म्हणाली आपण नंतर सांगू बाबांना. पण आई जमलं नाही तसं सांगायला. आणि अचानक आईचं असं झालं. मग मग काकी म्हणाले मी आधी पहिलं त्यांना भेटते, कसे आहेत मला आधी खात्री पडली की तर मग मी बाबांना सांगते. मग तिने पण अंधेरीला त्यांना एका हॉटेलमध्ये बोलवलं आणि त्यांच्याशी नीट बोलणे वगैरे, त्यांचं जॉब बीब सगळं विचारलं. वडिलांना तिने काका आणि काकीने येऊन वडिलांना सांगितलं, पण माझे वडील तयार नव्हते तेव्हा. म्हणजे त्यांना असं मत की माझ्या
म्हणजे त्या दोघींनी आधी का नाही मला सांगितलं. बरोबर आहे. मग तेव्हा मी म्हटलं की आई म्हणाली नंतर सांगूया आधी, आणि असं अचानक त्याच्यात झालं, राहून गेलं. बोलवा त्यांना. अहो नमस्कार. नमस्कार. या. काय म्हणताय? बस किती वर्ष प्रेम चाललं होतं? जवळजवळ 8-10 वर्ष. जवळजवळ 8-10 वर्ष. म्हणजे जवळजवळ होतात हा, तेव्हा. जवळ पण आता लग्नापासून एकदम जवळ. लांब लांब गेलात काय? नाही जवळ, एकदम जवळ. बरं, बरं. आणि मग कसं झालं लग्न? घरातल्यांचा बी विरोध होता, हं, तरी माझे एक भाई आहे म्हणून, गुजराती म्हणून, हं. त्यांनी जमवलं वगैरे. दोघांच्या आई वडिलांना आमच्या बी सांगितलं. मग त्यांच्या घरी सगळा कार्यक्रम झाला बघण्याचा वगैरे. परत बघितलं? नाही म्हणजे बोलणी वगैरे सगळं. हा हा. आणि मग लग्न झालं. हा हा. पण तुम्ही प्रपोज केलं का त्यांना? हो हो. कसं काय? डान्स मध्ये होतो, डान्स ग्रुप मध्ये. करून दाखवता का तो डान्स? नको. एक स्टेप तेव्हा नाही आता आठवत नाही. आठवेल ना? असं नाही कसं? ती नाही, महत्त्वाची खरंच नाही आयुष्यातली स्टेप आठवत. नाही पण तरी नाही आठवत. पण मला सांगा, आता प्रेमाची परीक्षा घ्यायची झाली तर त्यांना काय सांगा? त्यांनी म्हणजे कधी गाणं गायलं नाहीये तुम्ही सांगितलं. अरे वा, प्रेमाचं गाणं म्हणा. चला लवकर, वेळ सुरू झाली. इच्छा पूर्ण करा आता त्यांची, असं नाही करायचं. हा, सुरू. मी ते आम्ही डान्स केलेला तेच. हा, तेच पूर्णच म्हणा. करू. हा, चालेल. इस मेले में लोग आते हैं खो जाते. हात पकडून कसा डान्स केला होता? उंगली पकड के मेरे. नाही डान्स कसा केला होता? नको डान्स, दोघे उभे राहा. नको डान्स, नको. नको. हा, बरं, परत एकदा. हा, म्हणा. इस तुम्ही पण. मेले में लोग आते हैं खो जाते हैं. छोड़ उंगली पकड मेरा हात चलना. छान गाता तुम्ही, खरंच छान गाता. उगाच वहिनींना वाटतं की ते गात नाहीत. किती अप्रतिम गायले. पण त्यांनी कधी गायलेलं मी ऐकलंच नाही ना. आता ऐकलं आता हो, ना? तुमच्या- अजूनही ऐकायचं नको, का? नको. नको.